मनोज राऊत यांच्या हस्ते टाळ्या वाजवा. 67 ला विन आहे. लवकरात पंच लवकर लवकर. तारापूरचे सिनियर खेळाडू आमचे मित्र रफिकभाई माझगावकर यांचं स्वागत. जाडू हे एक जुने तारापूरचे लिजेंड खेळाडू आहेत रफिकभाई माझगावकर यांचं स्वागत करतील मनोज राऊत. संतोष पाटील आपलं क्षेत्ररक्षण पसरवून घ्यावे. आणि संदीप याचं मैदानात आगमन होत आहे. जरा जोरदार टाळ्या वाजून त्याचं स्वागत करावे. संदीप बर्वे पूर्वीचा नावाजलेला खेळाडू आहे हा संदीप बर्वे. मैदानामध्ये उतरलेला आहे आणि त्याने बरेचसे मैदान गाजवलेले आहेत. आता बघूया तो आता काय करतो आपल्या संघासाठी. कप्तानाने आपलं क्षेत्ररक्षण पसरावे. आले माननीय श्री प्रभाकर पाटील साहेब व्यासपीठावर येत आहेत. जरा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. स्वागत करतील पंचांनी घाई करावी. मनोज राऊत हे त्यांचा सत्कार करतील. जरा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावे त्यांचं. आणि पहिली गोलंदाजी कोण करतोय ते बघूया. महिला संघाने पुढील सामन्यासाठी तयारीत राहावे. महिला संघ पुढील तुमचा सामना होणार आहे तर जरा तयारीत राहावं. फलंदाजाचं नाव जरा काय आलं तर आरिफ स्ट्रायकरवर आहे आरिफ आणि नॉन स्ट्रायकरवर आहे तो संतोष ना. आणि गोलंदाजी करताय संतोष पाटील. पहिला चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव एक धाव घेतलेली आहे. बर्वेश कुट्टे ह्यांना ऑफर आहे अमित दवनेकडून. त्याने जर कॅच पकडला तर अमित दवनेकडून कॅप देण्यात येईल. लेग बायचा इशारा पंचांचा. बर्वेश दवने ह्यांनी जर कॅच स्ट्राईकवर आता आले ते कुबेर आणि गोलंदाजी करतात ते संतोष. बघूया पुढचा चेंडू. संतोष नावाजलेले गोलर आहेत ते तारापूरचे. सुंदर असा मारलेला फटका सीमारेषेच्या बाहेर चौकार. सुंदर असा चौकार हा. संतोष पाटील पुढचा चेंडू. संतोष पाटीलने जर विकेट घेतली तर रेड शेप करून यांना 200 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत संतोष पाटील. नावाजलेले गोलंदाज आहेत ते तारापूर गावचे. पूर्वी सीझन पण खेळायचे आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी पण करतात ते.
बघूया पुढील आपल्या संघासाठी काय करतायत. पुढचा चौथा चेंडू सुंदर असा स्टेप आउट केलेला आहे आणि सुंदर असं ड्राय मारलेले, परंतु त्यांना काही चेंडू अडवता आला नाही. सीमारेषेजवळ कल्पेश यांनी क्षेत्ररक्षण केलेले आणि 2 धावा घेतलेले आहेत. ना संदीप पंचावर दबाव डावलू नये. संदीप थर्ड अंपायर नाहीये, थर्ड अंपायर बाहेर गेलेला आहे, लंच करायला गेलेला आहे, त्यामुळे पंचाचा निर्णय तो अंतिम राहील तिकडनंच. संदीप संदीप आपलं वर्तणूक जरा चांगलं ठेवावं, कारण जर तुम्ही अति उत्साही हे करायला लागला तर 3 वर्ष तुम्हाला बॅन करण्यात येईल. संदीप आहे ना. संतोष पाटील यांना विकेटसाठी 1000 रुपये रेड शेफ कडून. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने तडकावलेला आहे, क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु 1 धाव त्यांना मिळते. धावसंख्या होते ती 8 धावा. ह्या षटकातील शेवटचा चेंडू संतोष आरिफ बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू, सुंदर असं किपिंग. 8 धावा झालेल्या आहेत. पहिला षटका संपलेला आहे आणि 8 धावा झालेल्या आहेत. संतोष पाटील आज मला वाटतं ते बऱ्याच वर्षांनी गोलंदाजी केली असेल, परंतु ते नित्य बॉलिंग जशी करतात त्याचप्रमाणे बॉलिंग त्यांनी केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेटपटू अजूनपर्यंत जागा आहे हे दिसून येते. पुढील गोलंदाज येत आहे तो त्याचं नाव काय रे? शेख अली. गोलंदाजी येतोय शेख अली आणि फलंदाजी करते ते कुबेर. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बघूया कुबेर काय करतोय. पहिला चेंडू सुंदर असा मारलेला फटका, परंतु 1च धाव. लौकिक याने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि 1 धावेवर समाधान मानले. धावसंख्या हळूहळू सरकते ती 9. धनेश यांना ऑफर आहे, कॅच जर घेतला तर 1000 रुपये जाडू कडून, 100 रुपये. लौकिक नाईक जरी कॅच घेतला त्यांना वर्धन कडून 1000 रुपयाचा पारितोषिक येणार आहे. 2 चेंडू झालेले आहे. पुढचा चेंडू बघूया काय करतात. तिसरा चेंडू सुंदर असा चेंडू आणि गडी बाद. सुंदर असं किपिंग केलेलं पंकज याने आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो कुबेर याच्या रूपाने. संघाला पहिला झटका बसतोय तो कुबेर. आणि आता नावाजलेले फलंदाज कुणाल धवने मैदानात आगमन करतायत. त्यांच्या नावावर बरेचसे विक्रम आहेत. बघूया ते आपल्या संघासाठी काय करतायत ते. कुणाल उर्फ नाना, त्यांच्या आतिषबाजीचे जलवे सर्वांनी बघितलेले आहेत. बघूया या मैदानावर ते काय करतायत आपल्या संघासाठी. नाना कुणाल ह्यांना मोतीलाल कडून 3 लगातार 6 जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 6 मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक ह्यांच्याकडून मोतीलालने जाहीर केलेला पहिला चेंडू. निर्धाव चेंडू नाही, 1 धाव चोरलेली आहे, परंतु पंचाने गडी बाद. वाईट चेंडू आणि गडी बाद. कुणाल धवने आला ना, आता दुसरा कोण येतो तो. आणि आरिफची जागा घ्यायला येतोय तो सुहास. लाल दरवाजाचा नावाजलेला फलंदाज हा. कोणीही 6 मारली तर दिनेश शहा यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक देण्यात येणार आहे. मुलींचा संघ हजर राहावे पुढील मॅच.
पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने तडकावलेला आहे आणि तिकडे हळूहळू बाउंड्रीच्या दिशेने जात आहेत, क्षेत्ररक्षण करत आहे आणि 2 धावा घेत आहेत. नाही सुहासानी 2 धावा घेतलेल्या आहेत. पुढचा चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू. पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू टाकलेला आहे. डॉट बॉल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू सुंदर असा चेंडू चटकावलेला आहे आणि सुंदर असा कॅच घेतलेला आहे. राकेश म्हात्रे यांनी MK ब्रदरचे ऑनर राकेश यांनी सुंदर असा कॅच घेतलेला आहे आणि गडी बाद होतोय. कुणाल दवनेसाठी आणखी एक ऑफर आहे. कुणाल दवने 2 6 जर मारला त्यांनी तर अमित दवनेकडून कॅप देण्यात येणार आहे त्यांना. दिनेश शहाकडून प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक 6 ला 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश शहाकडून. नॉन स्ट्राईकला पका प्रकाश नॉन स्ट्राईकवर आहे प्रकाश आणि फलंदाजीसाठी आहे तो कुणाल. बघूया कुणाल आपल्या संघासाठी काय करतोय. कल्पेश गोलंदाजी करतोय तो कल्पेश. बघूया गोलंदाजी करतोय कल्पेश. दोघं भाऊ आहेत नाना आणि कल्पेश. भाऊ काय कर. कल्पेशने जर नानाची विकेट घेतली तर अमित दवनेकडून त्यांना पण कॅप देण्यात येणार आहे आणि नानाने जर 2 6 मारल्या तर अमित दवनेकडून कॅप देण्यात येणार आहे. कल्पेश पहिला चेंडू सुंदर असा चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. संदीप तिकडे जरा मिसफिल्डिंग होत आहे संदीपचा. त्याला बॉल सापडत नाहीये. काय होतंय काय माहित नाही. संदीप दवने तुम्ही जर कॅच पकडला तर रेड शेफ कडून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थोडी एनर्जी कमी पडते संदीप दवनेची वाटतं काहीतरी. संदीप बर्वेची. हा पुढचा चेंडू कल्पेश फलंदाजी करते प्रकाश. सुंदर असा चेंडू बोल्ड. सुंदर असा दांडा उडवलेला आहे त्याने. प्रकाश आउट झालेला आहे. संदीप दवनेसाठी खास ऑफर आहे. मॅच संपल्यानंतर एनर्जी ड्रिंक आहे त्यांना संदीप दवनेना. धावसंख्या झाली ती 14. जेवायला गेले जेवायला. 2 षटक संपलेले. 3रं षटक चालू आहे. लेडीजची मॅच चालू असल्यानंतर येणार ते बँजोवाले. नाना आपल्या संघासाठी थोडा काहीतरी तुला करावं लागेल. दुसरं कोण नाही. कॉमेंटेटर बँजोवाले आणि अंपायर जेवण झाले असेल तर कृपया मंचासमोर यायचंय. हरीश आणि फलंदाजी ती येते हरीश. सुंदर हरीश. सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे आणि मिसफिल्ड झालेले लौकिक कडून 1 धाव घेतलेली आहे. आता फलंदाजीसाठी येत आहे कुणाल. 3 चेंडू झालेले आहेत. चला पुढचा चेंडू कुणाल. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू कल्पेश यांचा. सुंदर असा शॉट आणि सीमारेषेच्या बाहेर. कुणाल याने आपली जरा फलंदाजी अशाच प्रकारे दाखवावे तरच आमचा संघ विजयी होईल. त्यांना थोडा प्रयत्न करेल. आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहेत कल्पेश. कुणाल ह्यांना
बघूया सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 19 धावा झालेल्या आहेत. किती जिंकायला दिलेत? पुढचा संघ, पुढचा चेंडू कल्पेश, कुणाल आहे ना, बघूया. ओ, तडकावण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल झालेला आहे आणि षटक संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 19. बर्वेश कुट्टे, मला वाटतं बर्वेश कुट्टे येत आहेत गोलंदाजीसाठी. नाही, एकाला एकच ओव्हर आहे ना. दीपक संख्ये 12 चेंडूत 49 धावा पाहिजेत. कुणाल 12 चेंडू 49. आता हा करिश्मा करण्याची ताकद फक्त कुणाल ह्याच्यातच आहे, कारण त्यांची आम्ही चला बॉलर पुढचा चेंडू अभिजित, वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट अभिजित यांच्याकडून. हा, पहिला चेंडू. 48 धावा पाहिजेत 12 बॉलात, 48 धावा. बघूया पुढचा चेंडू वाईट, पंचाचा वाईटचा इशारा. कल्पिता गणेश गजरे आर्ट ऑफ लिव्हिंग या सामाजिक संस्थेच्या योगा टीचर आहेत आणि होमी बाबा विद्यालय येथे शिक्षिका म्हणून त्यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. चौकार, कुणालयाच्या बॅट मधून निघालेला चौकार आहे. संदीप आपल्या गोलंदाजाला काहीतरी टिप्स देतोय, मार्गदर्शन करतोय. बघूया त्याचा किती फायदा होतोय. तसेच जाधव मॅडम सुद्धा आल्या, त्यांचे आम्ही जाधव मॅडम स्वागत करत आहेत. अभिजित, पुढचा चेंडू कुणाल ह्यांना. पंचांचा वाईटचा इशारा. संदीप तिकडनं बॉलरला काहीतरी टिप्स सांगत आहे. हा, दांडगा अनुभव ते सांगतायत आहे. बघूया पुढचा चेंडू कुणाल ह्यांना आणि कुणालच्या बॅट मधून निघालेला कॅच आणि कॅच सुंदर असा जेल घेतलेला आहे. कुणाल बाद होतोय. अमित याने सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि गडी बाद होतोय तो कुणाल. आणि आता फलंदाजीसाठी येते ते गावचे उपसरपंच मान्य श्री उमेश दवणे. अमित किनी यांना रेड शेप कडून कुपन देण्यात येते, त्यांनी नंतर येऊन कलेक्ट करावे. अमित किनी, उमेश साठी ऑफर आहे. अजित डोबाल आणि कैलास दवणे ह्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. गौरव सावे ह्यांनी पण 1000 रुपये डिक्लेअर केले आहेत. उमेश आणि प्रत्येक षटकारामागे 3000चं प्राइज आहे. उमेश, बघूया वाई जुमानीकडून पण 1000 रुपये उमेश दवणेसाठी. फुल्ली ऑफर आहे उमेश दवणे याला. आणि वाईट चेंडू, पंचाचा वाईटचा इशारा. उमेश त्यांना खूप मोठी ऑफर आहे, 4000ची ऑफर आहे प्रत्येक षटकारामागे. उमेश दवणे प्रभाकर पाटील साहेबांकडून अद्याप 1000 रुपये वाढलेले आहेत, म्हणजे प्रत्येक हजारामागे 5000 रुपये. उमेश, संदीप बर्वेकडून जर कॅच पकडला तर 2200चं पारितोषिक रेड शेफ कडून. सुंदर असा फटका लेगच्या दिशेने. 1 धावावर समाधान मानावं लागेल पाटीलला. चला आता मला बॅटिंग करायला जायला लागेल. किती चेंडू आहे ते. सुंदर असा चेंडू तडकावलेला आहे. अमित किनी, बघूया. सुंदर असा प्रयत्न, परंतु कॅच सुटलेला आहे आणि 2 धावा घेतल्या जात आहेत. मला पण फलंदाजीला जावं लागेल तिकडे.
एकच धाव. सॉरी, 2 धावा घेतल्या ना, त्याने मारल्या 2 धावा घेतल्या. सांगितलं ते. संदीप संदीप खूप उत्साही होतोय. शेवटचा चेंडू आहे, बघूया हरेश. सुंदर असा चेंडू आणि मारलेला आहे हवेत आणि कॅच सोडलेला आहे. शेवटची ओव्हर आहे. बर्वेश कुट्टे यांना ओव्हर द्यावी जरा प्लीज, सर्वांची रिक्वेस्ट आहे. बर्वेश कुट्टे यांनी गोलंदाजी करावी. बर्वेश कुट्टे. दीपक संके, दीपक भाऊ जेवण झालं असेल तर कृपया समालोचन. शेवटची ओव्हर आहे. अमित किनी 3 बॉलची गोलंदाजी करतील, नंतर बर्वेश टाकतील. अमित किनी गोलंदाजी करतायत. उमेश यांना, उमेश 5,000चं बक्षीस आहे तुला, एक षटकारा मागे. हा हा अमित, उमेश यांना. ओ आणि गडी बाद. विकेटचं पतन होत आहे इकडे. अमित सुंदर अशी स्टंपिंग केलेली आहे पंकज यांनी. त्यांना कसं कॉन्फिडन्स होतो, कारण की संदीप बर्वे बाजूला आहेत ना, त्यामुळे त्यांना जरा जास्तच कॉन्फिडन्स येतोय. हा बापरे, संदीप जवळ अद्याप क्लोज राहत आहेत. संदीप बर्वे तुम्हाला खूप मोठी ऑफर आहे रेड शेफ कडून. कॅचला 2,000ची ऑफर आहे तुम्हाला रेड शेफ कडून. संदीप बर्वे. बॅट्समन कोण आहे? सुलेमान. गोलंदाजी बॅटिंग साठी येत आहे सुलेमान. गोलंदाजी करतायत अमित. बघूया पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि आडवी बॅटच्या माध्यमातून मारलेला चेंडू, पण तो डॉट बॉल. सुलेमान आडवी बॅट मारतायत. लगा तो तीर नहीं तो उसके पार. सुलेमान. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू टाकतोय वाटतं अमित. तिसरा चेंडू सुलेमान यांना आणि तडकावले. एक धाव घेतलेली आहे. आता मला वाटतं गोलंदाजीसाठी अमितच बर्वेशच येईल वाटते. बर्वेश बर्वेश बर्वेशने तो गोलंदाजी टाकली. एका विकेटला 1,000 रुपये कैलास दवणे यांच्याकडून. बर्वेश कुठे 1,000 रुपये आहेत एका विकेटला तुम्हाला. गोलंदाजीसाठी येते धनेश आणि फलंदाजी करता येतो हरीश. धनेश सुंदर असे गोलंदाज आहेत. नाही तडकावलेला चेंडू. फिल्डर अमित यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 1 रन समाधान मानावं लागेल. फलंदाजीसाठी येते सुलेमान. पुढचा सामना महिला वर्ग पुढचा सामना तयार राहावा लवकरात लवकर. तिन्ही संघ, महिलांनी तिन्ही संघ यायचे आहे. आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे तिन्ही संघांचा. ह्याचा उद्देश एकच. संदीपाने कॅच सोडलेला आहे. 2,000चं नुकसान केलेलं आहे संदीपाने. विकेट घेतली तर 200 रुपयाचं कुपन रेड शिप कडून. सुंदर असा शॉट आणि एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू संपलेला आहे सामना. सामना संदीप यांच्या संघाने जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. अबाउट फोटेवाल्याने जरा मंचाकडे यावं. अबाउट फोटेवाल्याने
जरा सर्व सर्व खेळाडूने मंचाजवळ यायचे. दोन्ही संघाच्या खेळाडूने मंचाजवळ यायचे. अबाउट 40च्या दोन्ही जरा कॉमेंट्री समोरून थोडं बाजूला व्हा, कारण ते फोटो शूटिंग करायचं आहे थोडंसं. आणि चला संदीप यांच्या संघाचं जरा अभिनंदन करूया. टाळ्या वाजवून नाचूया. संतोष पाटील यांचा संघ विजयी झालेला आहे आणि उपविजेता संघ आहे तो विनायक जाधव. विनायक आपला जाधव संघ पण इकडे येऊ द्या जरा मंचासमोर. तुमचा बक्षीस समारंभ आहे तो संध्याकाळी होणार आहे. कॅश चेक देणार, चेक तुम्हाला. तर तुमच्या महिलांच्या तिन्ही टीम समोर उभ्या राहा प्लीज, लाईन अप करून. तुमचे फोटो सेशन होऊन